नमस्कार, मी शनाया. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील दरी सध्या वाढताना पाहायला मिळते. सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे पुण्यातील राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे आणि याचं कारण ठरलंय तो म्हणजे एक महत्वाचा प्रशासकीय निर्णय. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर घेतलेला हा निर्णय आता थेट मित्र पक्ष भाजपलाच धक्का देणारा ठरत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पुण्यातील उपप्रादेशिक कार्यालय आता पुण्यातनं थेट बारामतीला हलवण्यात आलंय. वरकरणी हा निर्णय साधा प्रशासकीय निर्णय वाटू शकतो, पण या मागचं राजकारण मात्र वेगळं चित्र दाखवतंय. कारण या एका निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील औद्योगिक नियंत्रणाची सूत्र आता पुण्याऐवजी बारामतीच्या हातात गेल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंत पुण्यातील वाकडेवाडी येथील जोग सेंटरमध्ये या मंडळाची कार्यालय कार्यरत होती. इथूनच उपप्रादेशिक कार्यालय 1 आणि 2 तसेच प्रादेशिक प्रयोगशाळा चालत होती. पण आता उपप्रादेशिक कार्यालय क्रमांक 1 हे बारामतीतील भिगवण रस्त्यावरील यश प्राईम या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय. हा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालीय. हा केवळ प्रशासनाचा निर्णय आहे का, की यामागे स्पष्ट राजकीय संदेश दडलेला आहे? कारण या कार्यालयाच्या अखत्यारीत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजेच MIDCच्या अनेक औद्योगिक वसाहती येतात. भोर, जेजुरी, सासवड, बारामती, इंदापूर, दौंड या सर्व भागामधील उद्योग या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आहेत. याशिवाय पुणे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या कात्रज, हडपसर, रामटेकडी, पर्वती आणि कोथरूड या औद्योगिक वसाहतींचाही यात समावेश होतो. म्हणजेच लहान मोठे तब्बल 5,700हून अधिक उद्योग आता थेट बारामतीतून नियंत्रित होणार आहेत. याचा सरळ अर्थ असा की या भागामध्ये कोणतीही समस्या निर्माण झाली किंवा कोणतीही परवानगी घ्यायची असेल तर संबंधितांना थेट पुण्याऐवजी आता बारामतीला जावं लागणार आहे. यामुळे उद्योगपती, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय. विशेषतः पुणे शहरातील तसेच भोर, सासवड, पुरंदर, जेजुरी या भागांमधील नागरिकांना आता प्रत्येक कामासाठी बारामती गाठावी लागणार आहे. ही बाब अनेकांना सध्या खटकतीये. आणि महत्वाचं म्हणजे हा निर्णय 9 मार्च रोजी घेण्यात आला आणि 20 मार्चला प्रत्यक्ष स्थलांतर देखील पूर्ण झालं. मात्र त्यानंतरच ही बाब उघडकीस आली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या निर्णयावर आता विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी या विरोधात थेट पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार केली आहे. संभूस यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की असा महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी लोकप्रतिनिधींशी चर्चा करणं आवश्यक होतं, पण इथे कोणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आलाय. ते पुढे म्हणतात की नागरिकांना आता बारामतीला जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. इतकंच नाही तर स्वतः पर्यावरण मंत्र्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली नाही असा आरोप देखील त्यांनी केलाय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सिद्धेश कदम यांना देखील या निर्णयाची माहिती नव्हती असं सांगितलं जातंय. त्यामुळे हा निर्णय नेमका कोणी घेतला आणि तो कोणाच्या निर्देशानुसार घेतला असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. दरम्यान भाजपकडून देखील या निर्णयाला विरोध होताना पाहायला मिळतोय. शिवाजीनगरचे जे आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील या कार्यालयाच्या स्थलांतराला विरोध दर्शवलाय. त्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहून स्पष्ट केले की हे कार्यालय पुण्यातून हलवण्याऐवजी बारामतीत स्वतंत्र त्याचा विभाग सुरू करावा. म्हणजेच या निर्णयामुळे महायुतीतच अंतर्गत तणाव वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप यांच्यातील समन्वयावरून ही प्रश्नचिन्ह आता निर्माण झालाय. वातावरण सध्या दूषित झाल्याची चर्चा देखील आता उघडपणे होऊ लागली आहे. एकीकडे प्रशासनाचा निर्णय, आता दुसरीकडे त्यावर उठलेला राजकीय वाद, या सगळ्यात सर्वसामान्य नागरिक मात्र अडचणीत सापडलाय. कारण त्याला आता जास्त अंतर, जास्त वेळ, जास्त खर्च सहन करावा लागणार आहे. आता पुढे काय होणार? हा निर्णय कायम राहणार की मागे घेतला जाणार? बारामतीत स्वतंत्र विभाग सुरू होणार का, की पुन्हा कार्यालय पुण्यात येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात स्पष्ट होतीलच. पण एक गोष्ट मात्र नक्की झाली ती म्हणजे पुण्यातील या एका निर्णयाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय कायम राहणार की बदलला जाणार? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.